नमस्कार. आज मी प्रसादाचा शिरा बनवत आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता या ठिकाणी मी पाणी घातलं आहे 1 वाटी आणि 1 वाटी दूध घ्यायचं आहे. ते आपण गरम करायला ठेवूयात. आणि इकडे कढईमध्ये तूप घालून 1 वाटी तूप घातलं आहे आणि 1 वाटी रवा घेतला आहे. तूप घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कलर चेंज होईस्तोपर्यंत आपण याला तुपामध्ये परतून घ्यायचे आणि त्यामध्ये बारीक केळी कापून टाकायचे. इकडे दुसरीकडे पॅनवर तूप टाकून त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते मी भाजून घेतले. ते पण लालसर होईस्तोपर्यंत आपल्याला भाजायचे. आणि इकडे आपला रवा पण असा खरपूस मस्त लाल असं झाला आहे. आता त्यामध्ये आपण केशर दूध घालूयात. अर्धी वाटी केशर दूध यामध्ये मी घालते. आणि जे दूध आणि पाणी मिक्स करून गरम केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. आणि आपला रवा आहे तो व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचा आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते यामध्ये घालायचे आहेत. ह्यामध्ये 1 वाटी साखर मी घातली आहे. आता साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखर टाकली ना, साखर नंतरून टाकायची. साखर टाकली ना तर रव्याला असा ओलसरपणा येतो. आणि आता वेलची पूड घालायची आहे. झाकण ठेवून 5-6 मिनटं आपल्याला वाफवू द्यायचं आहे. आणि त्यामध्ये तुळशीचं पान घालायचं आहे. तुळशीचं पान यासाठी की तुळशीचं पान हे पवित्र असतं आणि प्रसादासाठी ते उत्तम असतं. झाला आपला प्रसादाचा शिरा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.